महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार यांचा इंडिया आघाडीला दणका आहे। संसदीय समितीवरील बहिष्कारासंदर्भात पवारांची एक वेगळीच भूमिका पाहायला मिळते। संयुक्त संसदीय समितीमध्ये बहिष्कारासंदर्भात विरोधी पक्षांमध्ये मतमतांतर दिसतायत। शरद पवार पक्षाचा मात्र मोदी सरकारच्या विनंतीवरून समितीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय। या निर्णयामुळे काँग्रेससह इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना धक्का बसतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, जर मवियामध्येच एकमत नसेल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कसं एकमत होणार आणि विरोधी पक्षामध्ये एकवाक्यता कशी दिसणार? मुळात विरोधी पक्ष म्हणून सामान्य जनतेनं कसा काय आता विश्वास ठेवायचा? लागवी निश्चितच हा प्रश्न उपस्थित होतो, कारण इंडिया आघाडी असेल किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असेल यांच्यामध्ये मतमतांतरे पाहायला मिळतात। मागील पावसाळी अधिवेशनामध्ये खरं तर केंद्रामध्ये एक बिल पास करण्यात आलं होतं। जे बिल असं होतं की मुख्यमंत्री असतील, प्रधानमंत्री असेल किंवा इतर कोणतेही मंत्री असतील, सलग 30 दिवस जर त्यांनी तुरुंगवास भोगला तर त्यांना पदच्युत करण्यात येईल, अशा प्रकारचं हे बिल होतं आणि हे मंजूर करण्यात आलेलं आहे। मात्र हे बिल मंजूर करण्यात आल्यानंतर ते जेपीसीकडे गेलं होतं, म्हणजे संसदीय समितीकडे गेलंय। या समितीमध्ये सहभागी होण्यावरून मतमतांतरे जे इंडिया आघाडीमध्ये पाहायला मिळतात। सुरुवातीला टीएमसीने सुद्धा ममता बॅनर्जी यांनी समितीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता। यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुद्धा या समितीमध्ये सहभागी होण्यास नकार दिलेला आहे। इंडिया आघाडीने नकार दिलेला असताना कुठेतरी काल किरण रिजिजू आहे ते केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी सुप्रिया सुळे यांना विचारलं होतं की तुम्ही या समितीमध्ये सहभागी होणार का? तर यानंतर शरद पवार यांची सल्लामसलत करून त्यांनी या समितीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे कुठेतरी धक्का हा इंडिया आघाडीला आहे। इंडिया आघाडीने समितीमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला असताना शरद पवारांनी समितीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे यावरून आता कुठेतरी इंडिया आघाडीमध्ये मतमतांतरे पाहायला मिळतात। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इंडिया आघाडीने एकजूट दाखवायला हवी होती, मात्र या ठिकाणी मतमतांतरे पाहायला मिळतात। त्याचा परिणाम हा महाराष्ट्रामध्ये किती होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र इंडिया आघाडीमध्ये खरं तर शरद पवारांनी घेतलेला हा निर्णय फार धक्कादायक इंडिया आघाडीसाठी पाहायला मिळतोय। लागवी अगदी या सगळ्याचे अर्थातच पडसाद येणाऱ्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीत देखील बसू शकतात असं म्हटलं जातंय। काल सुद्धा आपण स्वप्नील पाहिलं की नेमका हाच मुद्दा सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येतोय की विरोधक किती कन्फ्युज्ड आहेत, विरोधकांमध्ये कशी एकवाक्यता नाहीये किंवा एकमत नाहीये, हा नेमका मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेला आहे, ज्याचा उल्लेख स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला। आणि आज मात्र ही बातमी त्याचंच द्योतक। नक्कीच या ठिकाणी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी मनसेच्या पत्रकार परिषदेवरती प्रतिक्रिया देताना महाकन्फ्यूज आघाडी अशा प्रकारचं एक वक्तव्य केलेलं आहे। कन्फ्युजन हे विरोधकांमध्ये असल्याचं त्यांनी दाखवून दिलेलं होतं। मात्र जर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकजूट दाखवली तर कुठेतरी मोठा फायदा हा महाविकास आघाडी मनसेला होईल। महायुती विरोधामध्ये एकजूट दाखवल्यावरती कुठेतरी लोकांमध्ये एक आत्मविश्वास जागा करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीचा सफल ठरेल। मात्र यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत, मात्र स्थानिक पातळीवरती अद्यापही महाविकास आघाडी असेल, मनसे असेल, काँग्रेस असेल यांच्यामध्ये मतमतांतरे पाहायला मिळतात। कुठे काँग्रेसचा स्वबळाचा नारा आहे, कुठे काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा नारा आहे। अशा प्रकारे हे वातावरण असल्यामुळे कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर एकजूट दाखवली नाही तर कुठेतरी याचा फायदा हा महायुतीला होईल असे एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे या सर्व महाविकास आघाडीच्या गोंधळावरून या ठिकाणी विरोधक आता त्यांना कन्फ्यूज असल्याचं टीका ते करतायत। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।